सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. कालचा दिवस सगळा आमचा तिकडे मंदिराकडे गेलेला आहे, म्हणजे दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी. सगळेजण जेवण वगैरे करून जातात. मी तो व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे. सगळ्यांनी नक्की जाऊन बघा की आम्ही दत्त जयंती कशी साजरी केली. तर गावाकडे ना असं आभाळ येते 2 दिवस झालं. तुमच्याकडे कसं वातावरण नक्की कमेंट्समध्ये सांगा. असं वाटतं की पाऊस येईल, पण आता खरं पाऊस म्हणजे नुकसानच आहे शेतकऱ्याचं. तुरी काढायला आलेले आहेत, कांदे काढायला आलेत, त्याचं नुकसान आहे. तर आत्या काय करतायत, आत्यानी बनवली आहे गणेशच्या डब्यासाठी छान अशी मेथीची भाजी, मटकीची डाळ घालून आणि त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेत भाजून. तर हे बघा फोडणीला घातली आहे रानातली मस्त अशी ताजी मेथीची भाजी. आत्या पण काल दिवसभर नव्हत्या, ते गेल्या होत्या सुवासनीच्या कार्यक्रमासाठी आणि त्याच ह्याच्या म्हणजे ते सुवासनीचा कार्यक्रम, त्याचं लग्न आहे आज, तिकडे मामा गेलेत. तर आत्यानी बनवली मेथीची भाजी. आत्या गेल्या पुढे गवार खुरपायला, मग मी तव्यातली हे बनवते, मटकीची उसळ बनवते. आधी भाकरी चपाती करून घेतली आणि म्हणलं चला त्याच तव्यात थोडीशी मटकीची उसळ बनवावी. मोड आलेली मटकी आहे आणि त्याच्यासाठीच मी बारीक कांदा चिरून घेतला. तव्यामध्ये तेल घातलं, जिरे मोहरी घातली आणि जो कांदा चिरलाय तो त्याच्यात घातला आणि जरासा लालसर तर परतून घ्यायचा. आणि ही मटकी आहे, ही आता धुवून घेते. आणि त्या कांदा परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा मसाला, हळद, घरचा इसूर घातला, मीठ घातलं आणि थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर वाटलेली होती ती पण घातली. आणि आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आपली जी धुतलेली मटकी आहे ती घालायची आणि थोडं ताट झाकून ठेवायचं. वरून कोथिंबीर घालायची. तयार झाली आपली तव्यातली मटकीची उसळ. तर कोणाकोणाला अशी उसळ आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तर मटकी सुकी किंवा पातळ खूप आवडते, किंवा मटकीची वाटून आमटी. मी मटकीची वाटून आमटी काल व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की मी कशी बनवते. तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर आता इकडे मी काय केलं, त्याच्यावर कोथिंबीर चिरून घातली, थोडंसं पाणी घालते आणि ताट झाकून ठेवते. त्याची मी ह्याची मटकीची जी भाजून आमटीची रेसिपी आहे ती चॅनल टाकली, तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. मी आता काय करते, एक एक रेसिपी तुम्हाला करून दाखवत आहे, तर तुम्ही नक्की माझी या व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परवा मी तव्यात घेवडा बनवला होता, काल मेथीची भाजी बनवली होती तव्यामध्ये. तर अशा मी तव्यातली तुम्हाला 2-3 भाज्या दाखवल्यात, ते कशा वाटल्या नक्की सांगा. दुपारी दोघींनी मिळून जेवण केलं आणि आलो गवार खुरपायला. गणेश आलेला आहे शाळेतून आणि हे दोघं मामांच्या मागे, मामा लग्नावरनं आले आणि गाई आणण्यासाठी गेले. दोघं खूप लांबपर्यंत मामांच्या मागे हिंडतात. हा गणेश कसा मस्ती करतोय बघा त्यांच्यासोबत, ऐकत नाहीये. तर आत्ता शाळेतनं आलाय आणि आमच्या दोघींचं काम चालू आहे इथे गवार हे करायचं. गवार कोणत्या मुहूर्तावर पेरली काय माहिती, कारण गवार उगवली पण थोडीशी काय झाली, जास्त पाणी झाल्यामुळे पिवळी पडून खराब झाली. पण आता करायचं काय, काय करतो, परत तिला हे करतो, लावून काढतो. खुरपलंय आता इकडं आणि इकडे गवत बघा केवढं आले गवारीमध्ये. तिकडे मका पेरलेली छान अशी भिजवून झालेली आहे आणि इकडे अलीकडचे बघा गवार केवढी सुंदर उगवले. तिकडे आला जेसीपी, तर तो निघाला तिकडे बघायला आणि त्याच्या मागे हे दोघं निघालेत. असे तरी दोघं 2 पिल्लं आगाव आहेत. आणि रानातलं जो लसूण आणि मेथी आहे ती खूप छान अशी उगवली आहे. तर अलीकडे पण दोन जे 5-7 सारे त्याच्यात पण गवार छान उगवली आहे, पण गवत खूप झाले. आता 2-3 दिवस हे आम्हाला दोघींना काम आहे की गवार खुरपायचं. दिवस चाललेला आहे मावळत. हे बघा इकडे छान असं वातावरण केवढं सुंदर झालं संध्याकाळचं. एवढी पाखरं आलेली आहेत की खूप पाखरं आलीत. आता कसं होतं, थोड्या दिवसांनी आहे ना रिटर्न माघारी आले. त्यांना त्या दोघाला आवडलं नाही गणेशसोबत जायला. मामांसोबत मात्र मागं जातात. काय झालं, आधी मामांनी खोंड आणलं एकट्याला आणि परत गाईला आणि कारवडीला आणायला गेले आणि ह्या दोघाला म्हणले की पकडून ठेव, तू नको सोडू, कारण गाईच्या पायाखाली येतात, त्यांना समजत नाही अजून. आणि मग मी थोडं सोडलं, मामा पुढे गेले की त्यांच्या मागं पळत गेलेत. इतके दोघं जण आगावेत. आता दोघं मस्ती बघा कसे करतात. आणि आम्ही दोघं इकडे आल्यानंतर असा घरी उद्योग झाला की परत 3 पिल्लं बहुतेक मुंगसानी मारली वाटतं. करायचं काय सांगा, राहिली फक्त किती पिल्लं होती रे गणेश आपली, किती सगळी मिळून पिल्लं होती, 14 का 15 पिल्लं होती. त्याच्यातली फक्त 8 पिल्लं राहिलेत. आणि ह्या दोघाला ना, हे बघा किती त्याला समजते आता, की लगेच चेक कॅन दे म्हणलं की लगेच देतोय. आणि ह्या दोघांना आहे ना मातीमध्ये खेळायला खूप आवडायला लागले. हे बघा हे तर वेड्यासारखं त्याच्या तोंड गुळसतोय. असा हा काळ्या आहे बघा, त्याला गार वाटतंय त्यामुळे खूप भारी वाटतं. सगळं तोंड भरून घेतलंय मातीने आणि हा माझ्यासोबत खेळतोय. तर मामा घेऊन आले, ते पाठीमध्ये घेऊन दाखवायला आले की बघा तुम्ही दोघी इकडं आल्या. आणि आम्ही नेमकं आतली रूममध्ये कोंडून आलतो. आम्हाला काय माहिती की मुंगूस आत शिरेल. मामा जेव्हा आले घरी तेव्हा मुंगूस होतं आणि ती बिच्चारी कोंबडी त्या मुंगसाच्या मागे लांबपर्यंत गेलती. पण तरी पण ती पिल्लांना काय वाचू शकली नाही आणि 3 पिल्लं परत खाल्ली. करायचं काय सांगा, कुठे कुठे लक्ष द्यायचं, रानात काम करायचं का घरचं बघायचं सांगा. तरी कोंडून आलो होतो, तरी पण चान्स मारला.
मुंगसानी. आम्हाला वाटलं आधी मांजरणीनेच, पण नाही. जर मांजराने काय केलं असतं तर खाऊन टाकली असती. एक ते दुसरी तिच्या जोडीची मांजर आहे, तिने खाऊन टाकली असती, पण हे फक्त त्यांच्या ना गळ्याजवळ असं टोचा मारल्यासारखं होतं. मग आणि नंतर मामाने मुंगसाला पण बघितलं होतं, पण मामा म्हणले मुंगसानीच हे केलेले, ती 3 पिल्लंही केली. तर ह्या कोंबड्याला ना व्यवस्थित आम्हाला पॅक करावं लागेल, नाहीतर उपयोग होणार नाही. आणि ह्या अंड्याच्या आणि कोंबडीच्या पिल्लाच्या नादात आमची मागे कोंबडी पण गेली. म्हणजे किती लॉस आहे बघा. पिल्लं 5-6 पिल्लं गेली. ते तिच्या खाली जी अंडी बसवली ती तर वाया गेलीच गेली. 15-20 एक अंडी वाया गेली. ती कोंबडी पण गेली. म्हणजे काय या कोंबडी बसवण्याचा माझा उपयोग झाला बघा, मला तुम्ही ते सांगा. तर मी तुम्हाला आहे ना एक गुड न्यूज देणार आहे. काय गुड न्यूज आहे ते तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे. तर तरी तुम्ही पण हे करा की काय असेल गुड न्यूज, काय असेल. खूप दिवसांची म्हणजे खूप दिवसांनी का दिवस झाले मी ह्या गोष्टीची वाट बघत होते आणि त्याच्यावर माझी मेहनत चाललेली होती. तर त्या गोष्टीचं मला फळ म्हणजे आता सुरुवात झाली आहे की ते पुढे हे होणार आहे. काय आहे गुड न्यूज मी तुम्हाला लवकरच सांगेल. कसं आहे जास्त काय मला ह्यातलं काही समजत नाही, पण जी मुलगी आहे माझी ती मला सांगत असते की ते काय 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 झाले. आता गणेशसोबत मस्ती करायला लागले. चला आता आम्ही पण काय करतो, घरी जातो. दिवस मावळत आलाय, घरी पण बरीचशीच कामं आहेत. म्हणजे काय होतं, दूर करायचं असतो, मामांना जायचं आहे तिकडे. दार हे धरतायत, मामा चहा घेतील, तिकडे जातील, मग ह्यांना घरी चहा घ्यायला पाठवून देतील. आत्या माझ्या पुढे निघाल्या आहेत. मला थोडासा खत घ्यायचा आहे. टॅमॅटोच्या झाडाला इथं खताचं पोतं इथंच आहे. थोडासा खत घेऊन जाते. आणि मका केवढी सुंदर उगवली आहे बघा बाजूची. आणि कोथिंबीर तर मी तुम्हाला मागे दाखवलीच होती, पण आता थोडीशी जास्तच मोठी झाली आहे. कोथिंबीर, करडईची भाजी आणि आपला लसूण खूप असा छान आला आहे. लसूण पण थोडासा हलवून घ्यावा म्हणते, कारण गवत नाही आहे जास्त, पण थोडं आपला थोडं गवत आहे तोपर्यंत हलवला की उशीर लागत नाही. नाहीतर त्या गवारीसारखं पूर्ण गच्च होऊन बसतं. आणि मेथीची भाजी केवढी सुंदर उगवली आहे बघा. आणि पलीकडची मका उगवल्यानंतर तर खूप असं छान ह्या रानात वाटणार आहे. तर कसं वाटलं संध्याकाळचं वातावरण कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्यामुळे मी इथपर्यंत हे झालेलं आहे, तुमच्या सपोर्टमुळे मला आज छान असं हे आनंद वाटतोय की इथपर्यंत मी येऊ शकले. मला झालेली आहे खूप सारी सर्दी, त्याच्यामुळे माझा आवाज जरा वेगळा येतोय आणि मध्येच मला सारखाच खोकला लागतोय. तर चला, वातावरण कसं वाटलं ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आत्या गेलेल्या आहेत पुढे, आता मी पण जाते. आणि ज्वारी बघा आमची केवढी सुंदर उगवलेली आहे. ह्या वर्षी भरपूर अशी ज्वारी आहे रानातली, ज्वारी आणि गहू. तर संध्याकाळी बेत होता मस्त असा चिकनचा. ह्यांनी चिकन आणलं होतं. नाही, मामा येताना चिकन घेऊन आलते, लग्नावर नाही तर नातवासाठी खास चिकन घेऊन आलते. त्याची तयारी आहे, खोबरं किसून ठेवले. आणि हे जे चिकन आहे ते गणेशने बनवले. मी फक्त कांदा चिरून दिला, आत्याने लसूण कोथिंबीर कुटून दिली. त्याने मस्त कढईमध्ये तेल घातलं, कांदा छान असा परतून दिला लाल होसपर्यंत. त्याच्यात मग हे जे चिकन होतं धुतलेलं त्याला हळद मीठ मसाला वगैरे लावून ठेवलं होतं ते त्याच्यात घातलं आणि आरावरती शिजवून दिलं. आणि मग काय मी पलीकडे भात घातला शिजायला. रश्श्याची म्हणलं रस्सा मी नंतर करते, तू चिकन घे आणि जेवायला बस. आणि माझ्या चालू आहेत मस्त अशा चुलीवरच्या भाकरी. मग आमचा चिकनचा बेत कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आता मी काय करणार आहे, भाकरी बनवून झाले की रश्श्याला फोडणी घालते. खोबरं जे मगाशी खिसून घेतले ते थोडं तव्यात भाजणार आणि गणेशला मिक्सरवरती वाटायला लावते. खोबरं लसूण थोडीशी कोथिंबीर आणि ते वाटलं की मग रश्श्याला फोडणी देते. तर गणेशला मिक्सरवरचं काम यायला लागलं आहे, कारण त्याने काल ना ह्याच्यामध्ये पण जिथे आमचं हे होतं कार्यक्रम होता तिथे पण भरपूर असं वाटण सगळं मिक्सरवर वाटून दिलेलं होतं. तर काय झालं, हे लसूण आणि कोथिंबीर आत्याने वेगळंच वाटलं होतं म्हणून तो खोबरं वाटून आणलेलं आहे. मला माहितीच नव्हतं की लसूण आणि कोथिंबीर ते खलबत्त्यात वाटले. तर मग मी काय केलं, थोडंसं भाजलेलं खोबरं वाटायला लावलं मग गणेशला. ते आता वाटून आणले. आता मारते मी छान अशी रश्श्याला फोडणी. इकडे चिकन काढून ठेवलेले, हळद मीठ मसाला लावलेलं. आणि आता काय केलं, मी रश्श्याला फोडणी घातली आहे. त्याच्यावरती काय केलं, गरम पाणी ठेवले, आरावरती भाजी ठेवलेली आहे. वरचं पाणी गरम झाले. आणि आता हे पण पाणी आपण काय करूया, रश्श्यामध्ये घालूया आणि सगळा रस्सा छान हलवून घेऊया. तर काय केलं, कढईमध्ये तेल घातलं होतं. खोबरं जे आपण मिक्सरला बारीक करून आणलं होतं ते घातलं, लसूण कोथिंबीर कुटलेली घातली. छान तेल सुटूसपर्यंत वाटण परतलं, त्याच्यात इसूर घातला, मसाला घातला. मीठ तर काय आधीच चिकनला मीठ मसाला लिंबू पिळून ठेवलेलं होतं. आणि मग ते चिकन घातलं, ताट झाकून ठेवलं, ताटात थोडंसं पाणी आधी गरम करायला ठेवलं आणि ते पाणी घातलं. आणि नंतर परत मग काय केलं, ते बाकीचं पाणी घातलं. मग कसा वाटला चिकनचा रस्सा आणि व्हिडिओ ते सांगायला विसरू नका.